असं म्हणतात ना प्रेक्षक हो, शेर अपने ताकत से राजा कहलाते क्योंकि जंगल में चुनाव नहीं होते. याच अनुषंगाने मन, मनगट आणि मस्तिष्क या तिघांचा त्रिवेणी संगम साधण्यासाठी ही लढत या ठिकाणी चालू आहे. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा अखंड जगात पोहोचवली जाते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. आजच्या दिवसातील शेवटची लढत 4:55 सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी आपण पाहतोय. टीम पीरसाई उमरोली बी संघाच्या वतीनं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निशांत आणि सोबतीला फलंदाज अशोक. निश्चितच आकाश 11 महासंघाच्या वतीने गोलंदाज अजित. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्टार्टिंग एंडवर अशोक, गोलंदाजी मार्कवर अजित. लेट्स प्ले. पहिला बॉल भन्नाट वेगाने फेकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिला चेंडू वाईड बॉल आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल मिळेल. इज ऑफ द मार्क टीम पीरसाई उमरोली बी. खरतर कर्णधाराने सांगितलेलं आहे नाणेफेकीचा कौल जिंकला आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. सिच्युएशन कोणती असेल आणि त्यानुसार धावसंख्या बनली जाईल यात शंका नाही आहे. प्रयत्न तर केले जातील. शॉर्ट क्रिकेट आहे. इथे खोलवट टप्प्याचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा केला प्रयत्न. हाताला चेंडू ब्रश झालाय. तिकडे फिल्डर आहेत. एक सिंगल तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. प्रेमकर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं सन्माननीय सुनीलजी माळी साहेब, नकुलजी माडे साहेब, खूप सारं आमंत्रण त्यांचं देखील असतं. पण आज वेळेअभावी जास्त येता येत नाही. पण वेळ मिळाला आणि आजच्या दिवसापुरता देखील बोलण्याची संधी आपण मला या ठिकाणी प्राप्त करून दिली. आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊ मॅचकडे. धावसंख्या धावपलकावर 3 आहे. अशोक ओव्हरपिच बॉल होता. ऑन साईडला फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट. बॉल थांबणार नाही आणि बॉल गेला सीमारेषा पार. या बॉलवर रन्स मिळतील 4. चौकार. क्रिकेट विथ द म्युझिक अँड म्युझिक इज द पार्ट ऑफ लाईफ. चांगली गीतं लावणं, गाणी लावणं द आर्ट ऑफ लाईफ. आणि हे काम कुणाल सर करतायत, त्यांचं देखील आभार. धावसंख्या धावपलकावर 7. फुलटॉस बॉल. आडव्या बॅटनं लॉप करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल मिळाली. आपल्या संघासाठी धाबा वाचवण्याचा प्रयत्न गोलंदाजांच्या माध्यमातून चालू आहे. क्या बात आहे. जबाबदारी हे सगळ्यात मोठं आयुर्वेदिक टॉनिक असतं ना मित्रांनो. आणि जो खेळाडू पितो तो थकणार नाही. खूप मोठा वॅक्सिन आहे. इथून मात्र पुन्हा एकदा बूस्टर डोस प्रमाणे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत गोलंदाज अजित. निशांत आणि अशोक सलामीची जोडी खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळते पीरसाई उमरोली बी संघाच्या वतीनं. धावसंख्या धावपलकावर बिनबाद 8 धावा. सुरुवात चांगली आहे उमरोली या संघाची. येणारा काळ कसा आहे पाहावं लागेल. वाट पिला आपण नेक्स्ट. चांगला बॉल. शॉर्ट आर्म पुल करत असताना नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. एका टप्प्याअखेर बॉल उचललाय. क्या बात आहे. काय फिल्डिंग केली जाते. जान जाए पर गेंद ना जाए. समर्थक टाळ्या वाजवतील की नाही माहित नाही, पण डगआउटच्या टाळ्या वाजल्या. पाहू शकाल रिप्ले ऍक्शन मध्ये. चित्त्याच्या वेगाने, हरणाच्या चपळाईने बॉल पर्यंत झेपावले. शेवटच्या मोमेंटला माहित आहे पाय आपला ब्रश होऊ नये. बाउंड्री लाईनला चेंडू फेकला आणि तदनंतर आपल्या संघासाठी धावा देखील वाचला गेला. 10 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. स्क्युअर ऑफ द विकेट खेळलेत. एक सिंगल तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. सातत्याने हालचाल चालू आहे. सातत्याने धडपडणं चालू आहे. सातत्याने चाच पडणं चालू आहे. 4:58 होत आहे. टीमची टोटल धावपलकावर 12 धावा. 5व्या बॉलचा खेळ समाप्त. शेवटचा बॉल. शॉर्ट ऑफ वुडलेनचा बॉल होता. फटका फसलाय. तिकडे फिल्डर आहेत. पकडलाय. चेल
धक्का लागेल टीम पीरसाई उमरोली बी या संघाला आणि जोडी फोडण्याचं काम गोलंदाज अजितनं शेवटच्या बॉलवर केलं. निशांत बॅक टू द डगआउट. यूज विकेट. मोठा मासा लागतोय गळाला. प्रयत्न चालू होते फलंदाज परंतु मार्ग निघाला नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन विलास. कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे. 11 खेळाडूंचा खेळ आहे. 4 षटकं परंतु आपण पाहू शकाल पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज सज्ज आहे सूरज. स्टार्टिंग नंबर बॅट्समन आपण पाहतो अशोकला. डावखुरी हाताचा फलंदाज सातत्याने आशीर्वाद घेऊन आलेला डावखुरी हाताचा फलंदाज आपल्या संघासाठी काय कामगिरी करेल. चला सुरुवात करा. रॉकी सर सूचना द्या. खोलबट टप्प्याचा बॉल. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर लेंथ पाहायला मिळाली. लाईन थोडी वेगळी आहे. बाल बाल बचे बॅट्समन अशोक. एक सिंगल तर मिळाली. असं म्हणतात मित्रांनो माइंड लाइक अ पॅराशूट अँड क्रिकेट लाइक अ लाइफ. जब भी खोलता है तब भी चलता है. क्रिकेट दिल से नहीं दिमाग से खेला जाता है. इथे डोकं लावावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला धाबा बनवायचे आहेत. समोरून सापळे रचण्याचं काम चालू आहे. गनिमी कावे केले जात आहेत. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. त्यांना देखील माहित आहे एक छोटासा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन जाता है. पहिला चेंडू एक सिंगल स्ट्राइक रोटेट. नवीन बॅट्समनचं नाव पण लिहा. इथे लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा आणखी एकदा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. एक सिंगल मिळेल. एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावर जाऊन पोहोचेल 14 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. याच अनुषंगाने एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत बॅटिंग करणारी टीम पीरसाई उमरोली बी संघ करताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते पीरसाई आकाश 11 महासंघाच्या वतीनं. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा चांगला बॉल. कमालीची गोलंदाजी. क्या बात आहे. तुमच्याकडे वेग किती आहे मॅटर नाही आहे पण एका बाजूला पाहिलं तर अचूक टप्पा. मग तुम्ही तुमच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये शोएब अख्तरला मागे पाडू शकता आणि राशिद खान नावाच्या गोलंदाजाला पुढे आणू शकता. हे काम आतापर्यंत गोलंदाजी करणारी टीम आकाश 11 महासंघ करताना पाहायला मिळते. गोलंदाज सूरज. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू फेकलेत. इथे पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल निघून चालाय लॉंग स्टॉपच्या दिशेला. हा बॉल मैदानाच्या बाहेर. रन 4 चौकार.
हॅलो, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सूरज गोलंदाजी मार्कवर आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. टीमची टोटल धावफलकावर 19 धावा, 1 विकेट गमावलेली आहे पीरसाई उमरोली बी या संघानं. ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक, स्वीट साऊंड फ्रॉम दी बॅट. बॅट मध्ये अशा काही प्लेसेस आहेत ना जिथे चेंडू कनेक्ट झाला की थांबणार नाही. आणि हे सांगत असताना डावखुऱ्या हाताचा फलंदाज अशोकच्या बॅट मधनं तडाखा, षटकार. काय फटका खेळले फलंदाज अशोक, वाट पाहिली आणि तदनंतर योग्य वेळेला इसे कहते मौके पे चौका. जबरदस्त फटका खेळले फलंदाज अशोक. 23 धावा धावफलकावर, 1 विकेट गमावलेली आहे. विकेट किती गमावल्यात नॉट इम्पॉर्टंट, पण धावा येणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अंपायर डिसिजन नो बॉल. आणि आता हा बॉल सातत्याने 5 धावा देऊन जाईल, ऍडव्हान्टेज राहतील या धावा बॅटिंग करणाऱ्या टीम पीरसाई उमरोली बी संघासाठी. पुन्हा एकदा संपूर्ण काळ आणि वेळ बदलताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावसंख्येचा विचार केला तर कमीत कमी धावसंख्या, पण तदनंतर वेगाने वाढत जाणारी धावसंख्या सांगत असताना टीमची टोटल धावफलकावर तब्बल 13 धावा, 2 चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. परंतु या बॉलवर 5 धावा आणि आता असेल फ्री हिट. टीमची टोटल धावफलकावर 28 धावा, 1 विकेट गमावलेली आहे टीम पीरसाई उमरोली बी या संघानं. धावांचा वेग, धावांचं सातत्य आणि धावांची नदी जणू काही या षटकामध्ये समुद्राला येऊन समर्पित होते की काय. आणि ऑफिशियल डिसिजन विल बी फायनल डिसिजन मित्रांनो. त्यांचा निर्णय फायनल, याची नोंद आपण घ्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे, हा नो बॉल आहे. 5 धावा मिळाल्या, टीमची टोटल धावफलकावर 28 धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. वेळ वाचवा, 5 वाजून 7 मिनिटे होत आहेत. सेकंड इनिंग सूर्याच्या असणाऱ्या या प्रकाशामध्ये होणं गोष्ट गरजेची आहे, याची नोंद आपण ठेवा. व्यवस्थापन समितीने ऐश्वर्य संपन्न मेहनत केली आणि तदनंतर हा सुंदर शामियाना, स्वर्गाचा 7 दरवाजा उघडा करायला लावणारा, हिरवी शाल पांघरणारा, दाई दिशांना कस्तुरीचा सुगंध दरवळणारा, फुलांचा वर्षाव करायला लावणारा आणि हा स्वर्गाचा माहोल बनवण्याचं काम सुनीलजी माळी सर, नकुलजी भांडे सर करतायत. सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. पीरसाई उमरोली बी संघाचे धावसंख्या धावफलकावर 11 बॉल संपल्यानंतर 28 धावा. जमेची बाजू आहे, धावसंख्या धावफलकावर बनलेली सन्मानित. खराब बॉल, पुन्हा एकदा हा बॉल फेकावा लागेल. 29 धावा धावफलकावर, 14.50 ची सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे. शक्य अशक्य, अशक्य शक्य, होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं. या षटकामध्ये तब्बल 1 2 3 2 ते 3 नो बॉल, व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खराब बॉल. बदललेल्या क्रिकेटच्या काळामध्ये तुम्हाला बॅट्समन पाहायला मिळतात, परंतु गोलंदाजांची कमतरता पाहायला मिळते. एक गोलंदाज तुम्हाला तुमच्या यशाची कारण सांगतात, त्यासाठी गोलंदाज तुमच्या संघामध्ये असणं गोष्ट गरजेची आहे. कंप्लीट केलाय, बॉल निघून चाललाय मैदानाच्या बाहेर, थेट माळशेज घाटातून हा बॉल पुन्हा एकदा या व्यवस्थापन समितीला शोधून आणावा लागेल. ब्रँडेड तडाखा, षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल पीरसाई उमरोली संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात तब्बल 36 धावा, 18.0 ची सरासरी पीरसाई उमरोली बी संघाने गाठलेली आहे. याचंच नाव तर मित्रांनो क्रिकेट आहे. सुरुवात झाली सामन्याला आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये केवळ 14 धावा. तदनंतर मात्र धावांची गाडी तिचा एक्सेलरेटर दाबून टाकले मी तर म्हणेन. पहिल्या षटकामध्ये केवळ 12 आणि या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठून काढल्यात खोऱ्याने बॅटिंग करणाऱ्या टीम पीरसाई उमरोली बी या संघानं. अशोक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळतंय. अशोक, आपण जर 3 षटकार ठोकले तर भाऊ आलम यांच्याकडनं 3 षटकारांसाठी तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
थँक्यू सो मच. ही प्रेरणा पीरसाई उमरोली बी या संघासाठी आपण ठेवतात. आपलं देखील मनपूर्वक आभार. नाव बॅक टू क्रिकेट जाऊ आपण मॅचच्या दिशेने. 5:10 2 षटकं संपली गेली. तिसऱ्या षटकासाठी साहिल सज्ज आहेत. मॅचला मजा येईल कारण सेकंड इनिंगचा विचार केला तर आकाश 11 महासंघामध्ये देखील अर्जुनाच्या भात्यामध्ये जेवढी शस्त्र आणि जेवढे बाण असतात तेवढे बॅटर तुम्हाला आकाश 11 महासंघाच्या वतीने देखील पाहायला मिळतील. आज भगवा चषकाचं दमदार आयोजन, सुंदर नियोजन, प्रेमात पडावं आणि काळजात कोरून ठेवावं, त्याचं एक माहेर घर बनवावं, इतकं सुंदर नियोजन सन्माननीय सुनीलजी माळी साहेब, नकुलजी भांडे सरांनी केलं. याचा सार्थ आणि यथार्थ अभिमान आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. टप्पा चांगला आहे. हे षटक कमबॅक करण्यासाठी टाकावं लागेल. धावसंख्येचा वेग तो भरधाव वेगाने पुढे चाललेला आहे. त्याला रोख लागावं लागेल, लगाम लावावी लागेल, सोलपविराम लावावे लागतील, विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल. त्यासाठी कर्णधारने विश्वास ठेवलाय आकाश 11 महासंघाच्या वतीनं साहिल नावाच्या गोलंदाजावर. गोलंदाज साहिल राईट अप ओव्हर दी विकेट सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. इथे देखील फटका फसलाय आणि आता पुन्हा एकदा 2 षटकांच्या नंतर सोन्याचे दिवस येताना पाहायला मिळत आहे टीम आकाश 11 महासंघासाठी. कमबॅक आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न टीम साहिलच्या माध्यमातून. ज्या कामासाठी साहिल नावाच्या गोलंदाजाला आकाश 11 महासंघाच्या कर्णधाराने पाठवलेले आहे ते काम या ठिकाणी ती जबाबदारी पूर्ण करताना पाहायला मिळते गोलंदाज साहिल. म्हटलं जातं ना, जबाबदारी ज्यांनी ज्यांनी इतिहासामध्ये पूर्ण केली त्याने इतिहास रेखाटलाय. खिंडीत पडलेल्या बाजींना राजांनी म्हणावं, बाजी गडावर व्हा, पण शेवटच्या श्वासापर्यंत बाजी राजांना म्हणतायत राजा लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जबाबदारी नावाची गोष्ट आज पेलवण्याचं काम आकाश 11 महासंघाच्या वतीनं साहिल नावाचा गोलंदाज करतोय. 2 चेंडू फेकले, 2 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली, 1 विकेट देखील मिळवली गेली. मस्ट नीडेड विकेट आणि आवश्यकता आहे टीम आकाश 11 महासंघाला विकेटची. 4 षटकांचा खेळ आहे. पहिली इनिंग चालू आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, लवली स्ट्रेट ड्राईव्ह, समोर फिल्डर वेगाने पोहोचतायत परंतु शेवटच्या मोमेंटला घडणारी गोष्ट, बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाळ्यांचा कडकड कडाट आणि बॉल रन्स देऊन जाईल 4 चौकार. बी संघाच्या कोणत्याही फलंदाजानं 3 षटकार ठोकले तर विकास विषय यांच्याकडनं त्या 3 षटकारांसाठी तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेरणा आपण ठेवतात, खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात. विकासजी विषय साहेब यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅटरला प्रयत्न केलाय, फटका फसला. इथे काय घडेल, पकडला जाईल का जेल? होय, जेल पकडला आणि फलंदाज होतात बाद. स्वप्नील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि स्वप्नील आपण जर षटकार ठोकला तर विकासजी विषय त्या षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पीरसाई उमरोली वी नाणेफेकीचा कौल जिंकला, बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर धाडसी बॅटिंग केली. अशोक नावाचे वादळ मैदानाच्या आतमध्ये खेळताय. 8 चेंडू आणि 25 धावांची इनिंग साकारली त्या खेळाडूनं. तो खेळपट्टीवर सज्ज आहे. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेडे खुर्द आयोजित भगवा चषकाचा हा थरार देखणं नियोजन अभूतपूर्व दैदिप्यमान काळजाच्या कोपऱ्यामध्ये करून ठेवावा हा सोहळा आपण सर्वजण अनुभवतात. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे, चोहीकडे, आठहीकडे आणि 10हीकडे भगवा चषक 2023. फुलटॉस बॉल ऑन द राईज खेळलेत, बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये. तिकडे फिल्डर आहेत, त्याचं देखील चाचपडणं चालू आहे. 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीम पीरसाई उमरोली बी या संघासाठी आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावर तब्बल 43 धावा. 3 विकेट जरी संघाने गमावले असतील, आता असेल नो बॉल म्हणजे या बॉलवर एकंदरीत धावा मिळतील 3. नो बॉल नाहीये, शॉर्ट रन आहे, 1 शॉर्ट रन. धावा संख्या धाव फलकावर 42 धावा.
स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल असेल शिल्लक. हा बॉल पुन्हा एकदा निरीक्षण करावं लागेल. अंपायर सांगत असताना वाईट बॉल. लाईन क्रॉस न करे. आणि आम्ही म्हणतो रेल्वे लाईन असेल किंवा क्रिकेटमधील खेळपट्टी जी असेल, लाईन क्रॉस केली तर मात्र करंट लागेल. एक सिंगल मिळाली. 43 धावा धावफलकावर. आतापर्यंत 3 विकेट्स गमावलेले आहेत, पण विकेट जरी गमावल्या तरी कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाहीये उमरोली बी या संघावर. ऑन साईडला अगदी सहज खेळले आहेत. तिकडे फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहेत. पकडला झेल. इथे कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे. 1 डॉली कॅच. 1 मोर विकेट डाऊन. तर 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पीरसाई उमरोली बी या संघाची धावसंख्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. 14.33 ची सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे. 8 चेंडू 25 धावा बनवणारा अशोक खेळपट्टीवर सज्ज आहे. सोबत करण्यासाठी जीतू नवीन फलंदाज, परंतु चेंडू सचिनच्या हातामध्ये आहे. शेवटचे 6 बॉल. चला सामन्याला सुरुवात करा. मित्रांनो, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल ऑन साईडला टोलवलंय. एक सिंगल मिळाली, तो देखील नो बॉल. 9+1 धावा मिळतील या बॉलवर 2. आणि या 2 धावांच्या मदतीने पीरसाई उमरोली बी संघाची धावसंख्या धावफलकावर 45 धावा. शेवटचं षटक, अंतिम षटक. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनतील? पहिल्याच घासाला खडा लागलाय सचिनच्या. आत्ता असेल फ्री हिट. स्टार्टिंग नंबर जीतू पहिला बॉल खेळेल. भगवा चषक 2023 आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम लढत आहे. शेवटच्या मॅच मध्ये कोण जिंकेल? हा बॉल चांगला आहे. संधी होती फलंदाजाला ब्रेड आणि बटर बॉलची. हाफ ट्रॅकर बॉल वारंवार संधी तुमचा दरवाजा ठोठावणार नाही आहे मित्रांनो. आणि एकदा का संधी दरवाजा ठोठावेल तर दरवाजा उघडण्याचं काम आपले, अन्यथा तीच संधी दुसऱ्याच्या घरात जाऊ शकते. संधी गमावली. डॉट बॉल. इथे काय घडलंय? वाईट बॉल आहे. हा बॉल पुन्हा फेकावा लागेल. 46 धावा धावफलकावर. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम लढत. संपूर्ण दिवस जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीला सुटकेचा निश्वास सोडणारा हा सामना पाहायला मिळेल. फटका फसलाय. 3 फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहेत. पकडलाय झेल. आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. षटकांची लढत. सचिन तयार.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्क्युअर ऑफ द विकेट खेळले अलाउन दी कार्पेट आणि तिकडे देखील रन्स मिळतील. आज नशीब फोपावताना पाहायला मिळतात बॅटिंग करणारी टीम पीर साई उमरोली बी या संघाचे. आणि इथे फटका फसलाय. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचतील तत्पूर्वी आपण पाहू शकाल एक सिंगल तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. स्वतःच्या पंखांवर विश्वास आहे चौकार आणि षटकार खेळण्याची. याच अनुषंगाने स्ट्राईक घेतली अशोक स्टॅकिंग एंडवर. कारण त्यांचा विचार केला तर 9 चेंडू खेळले 26 धावा त्यांनी देखील बनवलेल्या आहेत. वैभवचा विचार केला तर 2 चेंडू खेळलेत 5 धावा त्यांच्या देखील नावावर आहेत. दोघांचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये 31 धावांचं कॉन्ट्रीब्युशन 31 धावांची भागीदारी या दोन खेळाडूंची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. सेकंड लास्ट टू गो. 5:20 होत आहेत. गोलंदाजी मार्को सचिन नावाचा गोलंदाज कमबॅक करेल का, डॉट बॉल फेकेल का, विकेट घेईल का, नितांत आवश्यकता आहे. क्रिकेट आहे, कधी काही घडू शकतं ना. अनिश्चिततेने भरलेल्या खेळामध्ये भविष्य कार जन्माला यायचं अजूनही बाकी आहे. आणि आपण पाहतोय भगवा चषक 2023. इथे ताकदीचा पुरेपूर वापर तर केलाय. चेंडू आसमंतापर्यंत पोहोचलाय. एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आय कॉन्टॅक्ट चुकलं. बॉल फरार. 4 चौकार. ते आज मैदानाच्या आतमध्ये एकच वादा आणि उमरोली बी संघाचा अशोक दादा काय बॅटिंग करतायत. 10 चेंडू खेळले 30 धावा त्यांच्या नावावर आहेत. इथे बॉलला जाऊ दिलंय. क्या बात आहे. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन. अर्जुनाला सांगितलं होतं मासा पाहायचा नाही फक्त माशाचा डोळा. आणि ते वाईट बॉल सोडून दिले जातात अशोकच्या माध्यमातून. त्यांना देखील माहित आहे एक एक धाव फलकावर जोडणं गोष्ट गरजेची आहे. 56 धावा. हा देखील बॉल पाठीमागून निघून गेलाय. पुन्हा एकदा वाईट बॉल. 57 धावा. विचार करायला लावणारी बॅटिंग आपण पाहू शकाल अशोक नावाच्या खेळाडूची. आकाश 11 महासंघाला प्रश्न पडलाय की शेवटचा बॉल डॉट येईल की 6 येतील की 4 येतील, किती धावा येतील या बॉलवर. प्रयत्न चालू आहेत गोलंदाजांचे डॉट बॉल फेकण्याचे. आणि इथे देखील हा बॉल थेट निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. एंड इज वेल अँड ऑल इज वेल. शेवटचा बॉल केलाय गोड. टीमची टोटल धाव फलकावर तब्बल बनली गेली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर मित्र आम्हाला दाखवत असताना 63 धावा. विजयासाठी 4 षटक. आकाश 11 महाज या संघाला बनवायच्या 4 षटकामध्ये तब्बल 64 धावा. चला पिरसाई उमरोली बी संघ कर्णधार क्षेत्ररक्षण लावायचा आहे. 4 षटकाने विजयासाठी 64 धावांचं खूप मोठं आव्हान.
तर चला बॅटर पाठवायचे आहेत. विजयासाठी 16.00 ची सरासरी गाठावी लागेल टीम आकाश 11 महाज या संघाला. असं म्हणतात ना मित्रांनो, सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता, गिरते हर दरिया समंदर में लेकिन कई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. कोण जिंकेल हा सामना? चला आकाश 11 महासंघ ओपनिंग सलामीची जोडी मैदानाकडे जायची आहे. मी तर म्हणेन या संपूर्ण इनिंगचा विचार केला ना तर गौरव आणि अभय या दोन खेळाडूंची भूमिका मी तर म्हणेन खूप महत्त्वाची आहे. नॅचरल खेळ जर या दोन फलंदाजांचा राहिला, सुरुवात जर चांगली पाहायला मिळाली, चौकार षटकारांची आतिषबाजी जर या मैदानावर पाहायला मिळाली तर हा सामना देखील जिंकणं इतकं कठीण नसेल. कारण 16.00 ची सरासरी गाठणं तितकंही अवघड नाही आहे. पण म्हणतात ना, किती धावा बनल्या म्हणजे तुम्ही जिंकाल, किती धावा कमी बनल्या म्हणजे हाराल. क्रिकेटमध्ये सांगणं अतिशय अवघड आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. आणि आज हा भावनांचा बनलेला खेळ, द गेम ऑफ इमोशन्स. कोणाच्या भावना जपल्या जातील, कोणाच्या भावनांचा उद्रेक होईल हे पाहण्यासाठी वळूया मॅचच्या क्रिकेटच्या विश्वसनीय आणि विलोभनीय दुनियेमध्ये. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शोध प्रोफेशनल क्रिकेट, एक चांगला खेळ या मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. मॅचच्या दिशेने विजयासाठी 64 धावांचं खूप मोठं कडवं आव्हान आहे. संघर्षाच्या वाटेवर चालताना भावनांचा आवंडा गिडावा लागतो. तो सामना टीम आकाश 11 महासंघासाठी थोडा कठीण आहे. पण अभय आणि गौरव खेळपट्टीवर सज्ज असताना इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल. संख्येच्या हातामध्ये बॉल. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल. पहिला बॉल फेकण्यासाठी आणि संकेत तयार. पहिला बॉल रिव्हर्सचा केला प्रयत्न आणि बॉल निघून जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सांगत असताना हाताच्या कंकणाला आरसा कशाला. बॅट्समन गौरवच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर ठोकला हा 4 चौकार. जे पहिल्या बॉलवर 4. गौरवचे प्रयत्न आणि इथे काय घडलंय? हिज अन ऍक्सिडेंट. गौरव नावाच्या फलंदाजाला बाद करणं म्हणजे पुन्हा एकदा सगळे रस्ते धुकं बाजूला सारून रस्ते मोकळे केल्यासारखं होईल. अतिघाई संकटात नाही, टेम्परामेंट संपलं आणि स्क्वेअर कट करण्याच्या नादामध्ये फलंदाज गौरव स्वस्तामध्ये बाद. स्वतःच्या कामगिरीवर नाराज खाली मान घालून गौरव मैदानाच्या बाहेर. ही कॅच होती की मॅच होती येणारा काळ सांगून जाईल. पीरसाई उमरोली बी आपण जर क्वालिफाय झालात तर दीपेश पवार व भोला याचकडून 5 किलो चिकन दिलं जाईल. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावर 4 आहे. संकट चेंडू फेकी आणि इथून मात्र गौरव नाराज. डगआउट थोडंसं शांततेचं आणि भयान वातावरण. पाठीमागे पाठवलंय बॉलला. रन्स मिळतील. या बॉलवर आउटफील्ड फास्ट आहे. एक टप्पा घेतलाय. बॉल फरार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवर देखील 4 चौकार. दीपेश पवार यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दिनेश साडे. धावसंख्या धावफलकावर 8 धावा. फुलटॉस बॉल
आणि फुल टॉसला पाठवले, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, अंपायर डिसिजन, नो बॉल. कहां पर गलती कर बैठे संकेत मेरे दोस्त. हे शहर तो नमक का शहर है आणि इथे जखमेवर मीठ सोडलं जाईल. धावसंख्या 7 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. टीमची टोटल धावपलकावर तब्बल आणि तब्बल 15 धावा. 16ची गरज प्रति षटकाच्या पाठीमागे आहे. आता असेल फ्री हिट स्टार्किंगवर बॅट्समन जयवंत, त्याच्यामध्ये देखील खूप मोठी क्षमता आहे. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला टर्न करत असताना एक सिंगल तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आवश्यकता नाही आहे. विनाश काले, विपरीत बुद्धी, सलामीची जोडी डगआउटच्या आश्रयाला. अभय देखील स्वस्तात, एक चेंडू देखील न खेळता बॅक टू द डगआउट. खऱ्या अर्थानं आज आकाश 11 महासंघानं देखील खूप सारं इम्प्रेस केलंय. अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना मोठी मोठी मैदानं देखील आम्हाला गाजवायची आहेत. स्वप्न मोठं ठेवलंय, पण म्हटलं जातं ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. यारो कुछ नहीं मिलता, इनकी उडान हौसलों से होती है. इथून मात्र इच्छाशक्ती पुन्हा एकदा मोठी ठेवायची आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम आकाश 11 महाज या संघाला 2 विकेट्स गमावल्या. सलामीची जोडी गारद केली, डगआउटच्या आशाला पोहोचवली गेली. खूप मोठी क्षमता ठेवलेला खेळाडू जयवंत खेळपट्टीवर सज्ज आहे. आकाश नवीन खेळाडू खेळपट्टीवर झालाय दाखल. स्वप्नांच्या पाठीमागे धावलो मी, मजवरी आघात झाला, स्वप्न पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. हा संध्याकाळच्या सावलीशी संवाद झाला. हा संवाद कोण पूर्ण करेल? एकंदरीत षटकांचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाची धावसंख्या धावपलकावर जमली गेली आहे. आकाश 11 महासंघाची धावसंख्या धावपलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात 16 धावा. अजून जर विचार केला तर विजयासाठी बनवायच्या 48 धावा. इथे देखील चांगला बॉल, क्या बात आहे, फेकलाय डॉट. डॉट बॉलनं षटकाची सांगता. पहिलं षटक संपलं, 2 गडी बाद, 16 धावा. 18 बॉल 48 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे 16ची आवश्यकता आहे. मी तर म्हणेन गौरवच्या मनामध्ये पश्चातापाचं वातावरण असेल, शंका नाही आहे. पहिल्या बॉलवर चौका ठोकला, तर नंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, इनफिल्ड मध्ये पकडला झेल. टेम्परामेंट संपलं होतं. आणि एका बाजूला पाहिलं तर अभय देखील लवकरात लवकर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात ते देखील बाद झाले. संपूर्ण दारोमदार ही पालखी, ही जबाबदारी बॅट्समन जयवंत आणि आकाशच्या खांद्यावर या स्थितीला पाहायला मिळते. शेवटचे 18 चेंडू मित्रांनो, घाई करा. 5:33 होत आहेत. 18 चेंडू 48 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलाय का? तर अजिबात नाही. सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे का? होय. तर सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. या मोमेंटला जर विचारलं कोणाला कोण जिंकेल हा सामना, तर या प्रश्नाची उत्तर अजूनही कोणाकडे देखील नाही आहेत. अनप्रेडिक्टेबल, कोणत्याही गोष्टीवर भाष्य करू शकता जगातल्या, पण क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण समजलं जातं. आज 18 चेंडू 48 धावांची आवश्यकता आहे. सुनीलजी माली, नकुलजी भांडे, संपूर्ण आंबेडे खुर्द गाव व्यवस्थापन समितीने केलेली ऐश्वर्य संपन्न मेहनत आज फळात जाताना पाहायला मिळते. याचं एकमेव निमित्त आहे. निमित्त म्हणजेच भगवा चषक 2023. 18 चेंडू 48 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपला प्रोटेक्शन आहे, पकडलाय झेल. जयवंत नावाच्या वादळाचा खेळ, वादळ येण्यापूर्वी शमवलं गेलं. जयवंत बॅक टू द डगआउट. असं म्हणतात ना मित्रांनो, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजाच्या पल्ल्यात झेप घेण्याची जिद्द उरात आणि मनात असावी. ती झेपची जिद्द 17 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता असताना कोण घेईल हे पाहणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज लक्ष्मण खेळपट्टीवर दाखल. जितू पहिल्या बॉलवर यशस्वी तर झालाय. इथे समोरच्या दिशेला फटका चांगला आहे.
जेवढा चांगला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याही पेक्षा क्वालिटीचा थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 64 धावांचा पाठलाग करणारी टीम आकाश 11 महासंघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. प्रयत्न शर्तीचे चालू आहेत. फटका चांगला आहे. रॉकेट शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. बंदुकीतून गोळी निसटावी, लक्ष्याचा जाऊन भेद करावा, त्याच अनुषंगाने बॅटमधनं रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकाल. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न आकाशनं केला आणि बॉल निघून गेला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील या बॉलवर. सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे. कोण जिंकेल सामना सांगता येणार नाही आहे. भविष्य करणं जरा कठीण आहे. क्रिकेटचा खेळ रंगलाय आज. ऐश्वर्य संपन्न बनवणारे या शामियानाच्या आतमध्ये भगवा चषक 2023 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आजचे 2 संघ आम्हाला लाभले. या सायंकाळी बक्षीस पात्र फेरी कोण होईल क्वालिफाय. आणि एका बाजूला पाहिलं तर पीरसाई उमरोली संघ आपण जर क्वालिफाय झालात तर आपलेच सन्माननीय दीपेश दादा पवार व भोला यांच्याकडून 5 किलो चिकन संध्याकाळी दिलं जाईल. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. लक्ष्मण खेळतात खेळपट्टीवर. आकाश टाकिंग एंडवर आहेत. ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच सिंगल मिळेल. या स्थितीचा विचार केला तर सिंगल 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. 0 पेक्षा 1 महत्वाची गोष्ट आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 64 धावांचा पाठलाग आहे. आकाश 11 महासंघाची धावसंख्या धावफलकावर 24, बॉल शिल्लक 12, बनवायच्या 40. तर सामन्याला सुरुवात करा मित्रांनो. शेवटचे 12 चेंडू 20 ची सरासरी इथून गाठायची टीम आकाश 11 महाजी या संघाला. सोपा सामना कठीणाकडे हळुवारपणे जाताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणून म्हणतात ना, सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळता है. आता कठीण सामना सोपा करण्यासाठी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये इथून जर पाहिलं तर जवळपास 3 मोठे फटके लागणे अनिवार्य आहे टीम आकाश 11 महाजी या संघासाठी. 12 चेंडू अजूनही 40 धावांची गरज. हे षटक म्हणजे संपूर्ण मॅचचं प्रतिबिंब आहे. इथे फटका फसलाय. फिल्डर येत आहेत वेगाने परंतु सुरक्षित असतो आकाश. एक सिंगल तर मिळाली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावर 26 धावा. शेवटच्या 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे टीम आकाश 11 महाजी या संघाला. संध्याकाळचं वातावरण. इथून गेल्यानंतर 31 डिसेंबरची पार्टी कोणतं गाव साजरी करील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि इथून गेल्यानंतर इच्छा असून सुद्धा घरात शांतपणे विचार आणि घडलेल्या चुका कोण उघडत बसेल कोण रवंत करत बसेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. फ्लाइट एट 6 बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. आकाशच्या बॅटमधून आलेला हा मस्ट निडेड षटकार. द्यावं उत्तर. षटका ठोकलाय आणि सांगितलं बॅट्समन आकाशनं उमरोली बी या संघाला, तुमच्याकडे प्रश्न असेल तर माझ्याकडे उत्तर आहे. तुमच्याकडे कारण असेल तर माझ्याकडे कारण मीमांसा आहे. तुमच्याकडे गोलंदाजी असेल तर माझ्याकडे फलंदाजी आहे. तुमच्याकडे षटकं टाकायला तुम्हाला संधी दिली असेल तर मला देखील स्वतःला आज कर्णधाराची भूमिका लीडिंग फ्रॉम फ्रंट ही बजवायची आहे. फुल टॉस बॉल. संधी होती आकाशसाठी. संधी गमावली. एक सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉम्बिनेशन चुकतंय की काय आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावर 34 धावा. विजयासाठी शेवटचे 9 चेंडू आणि अजूनही आकाश 11 महाजी या संघाला बनवायचे आहेत. 9 चेंडूमध्ये 30 धावा. भिवंडी क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर 9 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकावे लागतील टीम आकाश 11 महाजी या संघाला. अब आएगा खेल का असली मजा. खऱ्या अर्थानं दुसऱ्या बॉलवर झेलबाद झालेला गौरव, मनामध्ये पश्चाताप आणि मॅचचा आनंद घेत असताना
लेग ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय. प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थानं उमरोली बी संघाच्या समर्थकांच्या टाळ्यांचा आवाज आणि प्रत्येक डॉट बॉल आकाश 11 महाज संघाच्या डगआउटमध्ये स्मशानाचं आणि भयानाचं वातावरण. शेवटचे 8 चेंडू विजयासाठी 30 धाब्यांची गरज होतील का? होय. 6 मध्ये 50 होताना रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत, 7-36 होताना देखील पाहिलेले आहेत. इथे परफेक्ट वाईड यॉर्कर क्षेपणास्त्र फेकलं, तुमच्याकडे ब्रह्मास्त्र देखील नाही आहे. आता आशा आकांक्षा आणि अपेक्षा कुठेतरी हलवारपणे मावळतीला जाताना पाहायला मिळतात. प्रेक्षक या सायंकाळच्या वातावरणामध्ये मी रमेश शिंदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आपण ऐकत आहात भगवा चषक 2023. शेवटचे 7 चेंडू आणि आकाश 11 महाज संघाला बनवायचे 7 चेंडूमध्ये तब्बल 30 धाबा. पहिला दिवस यशाच्या शिखरावर जाताना पाहायला मिळतोय. लेग ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट बॉल फेकले. विजयाच्या आशा पुन्हा एकदा धुसर होताना पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी टीम आकाश 11 महाज संघाला बनवायचे आहेत तब्बल 30 धाबा. 2 डॉट बॉल म्हणजे पीरसाई उमरोली बी संघ विजयाचा उंबरठा ओलांडेल आणि 1 डॉट बॉल त्यानंतरचे 5 षटकार आकाश 11 महाज संघ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचेल. चला कर्णधार गोलंदाज निवडा आणि लगेचच सामन्याला सुरुवात करा. चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. हा सामना जिंकणं म्हणजे समुद्राच्या आतमधून हिरे माणिक मोती काढण्यासारखं होईल. प्रयत्न चालू आहे, तिथे प्रयत्न फसतोय, फलंदाज होईल बाद. आणि आता परिपूर्ण शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक बनवायचे आहेत आकाश 11 महाज संघाला. 30 धावून धावा बनणार नाहीत. 5 चेंडू 5 षटकार तर तुम्ही हा सामना जिंकू शकाल. क्रिकेट अंपायर काय घडलंय कळवा. अंपायर नो बॉल आहे. या बॉलवर किती धावा? 1 की 2 की 3? 2 धावा आहेत. एकच धावा आहे आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात होईल बाद. नॉट एज्युकेशनल क्रिकेट बाय आकाश 11 महाज. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. इथे ऑन साइडला पुन्हा एकदा लॉप करत असताना एक सिंगल तर मिळवली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होताना पाहायला मिळतो. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील का? हो, इतर 2 धावा कंप्लीट. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक बनवायच्या 27 धावा. एक चुकी मी तर म्हणेन आकाश 11 महाज संघाची दुसऱ्या बॉलवर पाहायला मिळाली. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच जिथे गौरव बाद झाले, तदनंतर अभय देखील लवकरात लवकर बाद झाले. यांनी संपूर्ण दिवस चांगला खेळ केला. तिकडे फिल्डर आहेत, पकडलाय झेल, नाही कॅच ड्रॉप, परंतु या बॉलवर 4 धावा मिळतील. परंतु या 4 धावा किती परिणाम स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळेल. वेळ निघून गेली. म्हणून म्हणतात आयुष्य असो की क्रिकेट, योग्य वेळेला योग्य गोष्ट घडली की उर्वरित सगळं आयुष्य सुखी आणि समाधानी जात असतं. क्रिकेट देखील टायमिंगवर चालणारा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये आकाशचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत, पण प्रयत्नांतून मार्ग निघत नाही. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक बनवायच्या 24 धावा.
प्रयत्न केले जात आहेत आखाच्या माध्यमातून, परंतु षटकार ठोकणं जरा अवघड आहे. एकच सिंगल मिळाली. तर सामन्यातील औपचारिकता शिल्लक. संध्याकाळचं वातावरण पुन्हा एकदा प्रेक्षक हो, आपणा सर्वांना येणाऱ्या उद्याच्या अर्थात 2024च्या नवीन वर्षाच्या लक्ष आणि कोटी कोटी शुभेच्छा असतील. भगवा चषक पहिला दिवस आपण सर्वांनी खूप सारं एंटरटेनमेंट विथ मेंटेनन्स, मनोमंथनाबरोबर मनोरंजन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळाल्या. नवीन वर्ष आपणा सुख समाधानाचं जावो आणि आपला सहवास, आपल्या आयुष्यामध्ये चांगली माणसं मिळत, या स्पर्धेचं प्रेम जसं तुमच्यावर आहे तसं आमच्यावर देखील आहे आणि हे प्रेम अबाधित राहो हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना. सर्वांना 2024च्या नवीन वर्षाच्या लाख आणि कोटी कोटी शुभेच्छा. आजचा दिवस आपण सर्वांनी एन्जॉय केला. 10 केक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करण्याचं काम ही वाहिनी करते. आमचे ऑफिशियल सन्माननीय रॉकी सर, त्याचबरोबर धर्मेंद्रजी वर्मा सर आणि प्रवीणजी विषय भावड्या यांचं देखील मनपूर्वक आभार. आजच्या दिवसामध्ये आम्हाला स्कोरर लाभले त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. नकुलजी, सुनीलजी माळी, नकुलजी भांडे या दोन्ही व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार की बोलण्यासाठी जवळपास पूर्ण स्पर्धा सांगितली होती, परंतु वेळेअभावी आजचा दिवस रविवारचा मिळाला आणि त्या अनुषंगाने येण्याचा प्रयत्न केला. आपली माती आपली माणसं, हे प्रेम अबाधित राहील हीच खऱ्या अर्थानं आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. सामना जिंकला टीम पीरसाई उमरोली बी या संघानं आणि भगवा चषक 2023च्या वतीनं 31 डिसेंबर पहिल्या दिवसाची बक्षीस पात्र फेरी क्वालिफाय झालेला संघ या ठिकाणी लाभलाय. त्या संघाचं नाव आहे पीरसाई उमरोली बी. चांगला खेळ केला, हार्दिक अभिनंदन. हाडलक टीम आकाश 11 माज. छोट्या चुका त्या टाळायच्या राहून गेल्या, या कारणे आपण देखील चांगला खेळ केलात. हरला जरी आज तो हा तुमचा अंत नाही, येईल उद्याचा दिवस सामर्थ्य नाशवंत नाही. आपलं देखील तोंड भरून कौतुक. थँक्यू सो मच. धन्यवाद.